आज आपण मस्त अशी छान चटपटीत कैरीची भाजी बनवणार आहोत. अगदी 1 ते 2 महिने ही भाजी टिकते, इतकी छान तयार होते. घरातल्या साहित्यात सोप्या पद्धतीने भाजी बनवायला सुरुवात करूया. बघताच क्षणी खावीशी वाटेल आणि 1-2 पोळ्या जास्त खाऊ इतकी छान ही भाजी तयार होते. कैरीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कैऱ्या घेऊ शकतात. या ठिकाणी मी 2 कैऱ्या मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्याचे देठ काढून थोडी थोडी पातळ वरची साल काढून घ्यायची आहे आणि वरची पातळ साल काढून झाल्यानंतर ही कैरी तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. लांब लांब कट करा किंवा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट केलं तरी देखील चालेल. अशा पद्धतीने पातळ अशी साल कैरीची वरची काढून घेतलेली आहे. आता ही कैरी मी कट करून घेणार आहे. चौकोनी तुम्ही फोडी कापू शकतात किंवा लांब लांब कापू शकतात किंवा तुम्ही याला किसून सुद्धा घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर मी या ठिकाणी ह्यावेळेस अशा लांब कैरीच्या फोडी बनवणार आहे, कट करणार आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने दोन्ही कैऱ्या ज्या आहेत त्या आता आपण कापून घेऊया. दोन्ही कैऱ्या या ठिकाणी मस्त उभ्या अशा कापून घेतलेल्या आहेत. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. एकदम सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात झटपट भाजी आणि 1च चमचा तेलामध्ये भाजी बनवणार आहोत. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची. मोहरीला छान तडतडू द्यायची आणि मग नंतर 1 चमचा जिरं घालायचं. नंतर आपल्याला हिंग घालायचा आहे. 1 पाव चमचा किंवा अर्धा चमचा हिंग घाला. नंतर 1 हिरवा वेलदोडा घालायचा आहे, फोडून घालायचा. आता कैरी जी आहे आपण कापून घेतलेली ती घालूया. हळद आणि लाल मिरची पावडर नंतर घालायची, अगोदर तेलात नाही घालायची, नाही तर मग ती जळून जाते आणि भाजीची चव बिघडते. तर या ठिकाणी कैरी घालायची सगळ्यात प्रथम, मग हळद घालायची. आता आवडीप्रमाणे हळद घालू. आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ, हळद, लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊ कैरीमध्ये. अशा पद्धतीने कैरीला रंग पण खूप छान येतो हळदीचा आणि लाल मिरची पावडरचा, आणि जळत देखील नाही. याच्यामुळे भाजी छान लागते चवीला. आता सगळं साहित्य मिक्स करून घेतलं, कैरीला लावून घेतलं. आता खलबत्त्यामध्ये आपल्याला 4-5 मिरे घ्यायचे आहेत आणि 2 चमचे बडीशोप घ्यायचे आहे. आणि बडीशोप आणि मिरे छान बारीक आपल्याला कुटून घ्यायचे आहे. याच्यामुळे ना बडीशोपचा स्वाद खूप छान उतरतो भाजीमध्ये. म्हणून जितकं जमेल तितकं कुटून घ्यायची बडीशोप आणि मिरी. आणि आता ही बडीशोप आणि मिरी पावडर आपण भाजीमध्ये घालणार आहोत. तर मी कुटून घेतली बडीशोप आणि मिरे. आता आपण बडीशोप आणि मिऱ्यांची पावडर जी आहे ती भाजीमध्ये घालूया. मस्त स्वाद येतो बडीशोपचा भाजीला. आणि मिरे पण घालायचे. याच्यामुळे मग मिरे घातल्यामुळे आपल्याला कफ होत नाही किंवा खोकलाही येत नाही, म्हणून मिरे पावडर घालायची थोडीशी. आता मिरे पावडर आणि बडीशोप मिक्स करून घेतली. आता गूळ घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घालायचा आहे. तुम्हाला किती आंबट गोड पाहिजे त्या प्रमाणामध्ये गूळ घाला. तर या ठिकाणी मला लागेल तेवढा मी गूळ घातला. आता गूळ कैरीमध्ये मिक्स करून घेऊ. हा आता लगेच वितळणार नाही, थोडासा मिक्स करून घ्यायचा कैरीमध्ये आणि याच्यावर ना एक झाकण झाकून कमी गॅस करून आता हा गूळ लगेच 2 मिनिटामध्ये पाणी सोडून देईल. तर आता एक झाकण झाकू आणि 2 मिनिटानंतर भाजी बघू आपण. कैरीचं पूर्ण पाणी झालेलं गुळाचं पूर्ण पाणी झालेलं असेल. तर या ठिकाणी फक्त 2 मिनिट मी झाकण झाकून ठेवलं. गूळ छान या ठिकाणी पूर्ण विरघळलेला आहे, नरम झालेला आहे आणि त्याला छान गुळाला पाणी सुटलेलं आहे. आणि ह्या गुळाच्या पाण्यातच आता आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे. तर बघा छान ओलसर अशी कैरी झाली आहे. आता थोड्या वेळाने याचं पूर्ण पाणी तयार होऊन जाईल आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला आता ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा पूर्ण पाणी तयार झालं. आता पुन्हा झाकण झाकायचं आणि पुन्हा 5 मिनिट ही भाजी शिजू द्यायची. लगेच शिजते. तर 5 मिनिटानंतर मी आता तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी बघा कैरी पूर्ण शिजलेली आहे आणि गुळाचं पूर्ण पाणी तयार झालेलं आहे. आता तुम्हाला जर या ठिकाणी अशी आवडत असेल भाजी तर अशीच ठेवा. जशी जशी ती थंड होईल तशी तशी घट्ट होत जाते. आणि तुम्हाला थोडीशी अजून घट्ट पाहिजे असेल तर काय करायचं, थोडंसं उकळवून घेऊ आता आपण. तर या ठिकाणी मी पुन्हा 2 ते 3 मिनिट मोठा गॅस करून भाजीचा जो रस्सा आहे
तो आता आपण उकळून घेऊ 2 मिनिट फक्त. आणि 2 मिनिटानंतर बघा भाजी छान घट्ट झाली आहे. अजूनही थंड होईल तेव्हा छान दाटसर होईल, घट्ट होईल. आता या ठिकाणी गॅस बंद करून आता ही भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. या ठिकाणी कैरीची मस्त चटपटीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने छान अशी भाजी तयार झालेली आहे. रंग पण मस्त आलेला आहे. नुसत्या गुळामध्ये आपण ही भाजी बनवली आहे, त्याच्यामुळे मस्त लागते एकदम. सर्विंग प्लेटमध्ये थंड झाल्यानंतर काढून घेतली. बघा छान दाटसर झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.